रामकृष्ण हरी मंडळी. आपल्या राऊत घाटातून 47च्या स्पीडनं आपण पोहोचलो होतो व आपल्या श्रीरामेश्वर कृषी मार्केटमध्ये. तिथं गेल्यानंतर आपल्या सागरभाऊला घेऊन आपण निघालो होतो ड्युटीवरती. तिथं पोहोचल्यानंतर बघितलं तर काय भाऊ, एक गाडी आली होती, मस्तपैकी चालू होतं, पण शेवट आपला सागरभाऊ मस्तपैकी खिचडीची वाट पाहत होता भाऊ गरम गरम. सकाळचा निलाव करूनही शेतकरी बसले होते तरी यांची वाहनं खाली झाली नव्हती भाऊ. काय विषय होता काही कळानाच भाऊ. त्याच्यानंतर विशाल माळी भेटले भाऊ आपल्याला. ते म्हणे आपला व्हिडिओ नको काढू, पण त्यांच्या तरी एक दोस्त भेटला आणि तो म्हणे आपला काढ म्हणे. म्हणलं बास. त्याच्यानंतर आपली गाडी घेऊन आपण पोचलो होतो दुसऱ्या खाड्यामध्ये. तिकडे गेलो होतो काय भाऊ, डायरेक्ट ट्रॅक्टरलाच गोण्याला आलो होता आणि आपला मापर बिनधास्त बसलो होता. त्याच्यानंतर मंदिरात आलो. त्यानंतर आपले शिवभाऊ किरण भाऊची रँट्रिका काढली आणि आम्ही तिने निघालो कनी भाऊ एका गाडीवर लगेच भाऊ. डायरेक्ट काही विषय नाही. पुढं रस्त्यात एक दुकान लागलं आणि तिकडं लगेच चॉकलेट घेऊन टाकली हो 5 रुपयाची. आणि तिकडून लगेच 47च्या स्पीडनं शुभम भाऊनं गाडी काढली भाऊ. आपण पोहोचलो होतो आराध्य नर्सरी येथे भाऊ. तिथं गेल्यानंतर त्यांचं काम वगैरे कसं चालतं आधी पहिल्यांदा बघून घेतलं. त्याच्यानंतर झाडं कसे तयार होतात ते बघून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्या किरण भाऊनं काही डाळिंबाचे झाडं बुकिंग केली होती. त्याच्यानंतर मस्तपैकी GST बिल वगैरे घेऊन टाकलं त्यांच्याकडून, काही विषय नाही. त्याच्यानंतर आपला शुभम भाऊ म्हणे जवळ आलो तर आपल्या ताईकडे जाऊन येऊ. म्हणलं बास. तिथं गेल्यानंतर आपला भाचा लगेच पळत आला आणि त्याच्या गळ्यात पडला भाऊ. काही विषय नाही. डायरेक्ट आपल्या ताईकडं आणि दाजीकडं भरपूर नारळाचे झाड आहे भाऊ. कोणाला जर नारळ लागले तर आपल्यासोबत संपर्क करा, आपण 100% देऊ भाऊ. त्याच्यानंतर हा गडी लांबूनच बंदूक दाखवत होतो भाऊ. डिचक्या डिचक्या. हा डॉन तर लांबच पळायचा भाऊ, पण शेवट स्माईल केली. म्हणलं बास काही विषय नाही. त्याच्यानंतर मस्तपैकी थोडेसे पोहे वगैरे खाऊन घेतले शिवम भाऊनं हसतच खाली भाऊ. त्याच्यानंतर आपल्या किरण भाऊनं 92च्या स्पीडनं गाडी काढली. त्याची डायरेक्ट सनानान पिरियड डायरेक्ट आपण उमरान पोहोच. त्याच्यानंतर आपल्या खळ्यात आलो तर आपला सागर भाऊ मस्तपैकी खुर्ची बसून कोणासोबत बोलत होता. त्याच्यानंतर या भावाला गोण्या कमी आल्या होत्या म्हणून यांची शिलाई मशीन चालू होती भाऊ. त्याच्यानंतर मस्तपैकी आपले 92च्या स्पीडनं लगेच गाड्या खाली करून घेतल्या भाऊ. आणि इकडं काय भाऊ आपला शुभम भाऊ मस्तपैकी मदत येईल होता आणि एकटा गाड्या मारित होता. काय नाही भाऊ, जीव लग असाच असतो. त्याच्यानंतर मस्तपैकी ट्रॅक्टर वगैरे खाली करून घेतले भाऊ. मित्रांनो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला फॉलो नक्की करून घ्या. हां, लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.